नगरपालिकेनंतर महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील भाजप मोठा पक्ष दिसतोय. काय तुमची प्रतिक्रिया, काय सांगताय? खरं तर निकाल अजून संपूर्ण यायचे बाकी आहे. कारण जे मीडियावर दिसतात आणि प्रत्यक्षात फॅक्ट, मी आता तेच चेक करत होतो सगळ्या ठिकाणचे, याच्यात फरक आहे. अजून डिटेल्स यायचे बाकी. हे सत्य आहे की भारतीय जनता पार्टी सगळ्यात पुढे आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. परंतु आता तेच ते बोलण्याला काही अर्थ नाही. प्रचंड प्रमाणात धनाचा वापर, प्रचंड प्रमाणात प्रशासकीय यंत्रणेचा वापर सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. परंतु हा विजय त्यांचा आहे हे तर मान्य करायला काहीच हरकत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीमधील जे संभाव्य विलिनीकरणाची काही चर्चा आहे, शक्यता आहे, यामुळे कुठेतरी आता महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कारण काँग्रेसमध्ये एकनाथ चर्चा सध्या अंतर्गत सुरू आहे. त्यावर काय सांगाल? मग आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे. फुटीच्या उंबरठ्यावर अजून या गोष्टीला आपण घाई करतो असं मला वाटतं. शेवटी जे ते पक्ष, आता नगरपालिका असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, बरेच जण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं लढलेले. काही ठिकाणी आघाडी झाली, काही ठिकाणी नाही झाली. परंतु ठीक आहे, राज्यस्तरावर अशा काही गोष्टी अजून येणाऱ्या काळात काय काय होतील. आता ह्या सगळ्या महापौराच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटतं याचं महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होईल. परंतु जो तो पक्ष ज्याच्या पद्धतीनं काम करण्यासाठी सक्षम आहे. महायुतीकडे जास्तीत जास्त आमदार आहेत, त्यामुळे विधान परिषदेत उमेदवारी देण्यासाठी आघाडीचे नेते धाडस करणार नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरती हे पहा, जर महाविकास आघाडी एकत्र राहिली तर निश्चित विधान परिषदेवर असो किंवा राज्यसभेवर असो निवडून येऊ शकतील, एवढं 100% सांगतो. धाडस वगैरे या गोष्टी काय निवडणुकीला घाबरणारे आम्ही नाहीये. निवडणुकीला सामोरे जाऊच. कोणती निवडणुकीत यश अपयश हा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु उभा राहायचं धाडस करणार नाही, मला असं वाटतं हे चुकीचं आहे. नक्की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे लढण्याचा 100% प्रयत्न, दोन्ही राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, असंच लढण्याचा 100% प्रयत्न होईल. नवे मला असं वाटतं तसंच होईल. पण काँग्रेसकडून स्वबळाचा नारा तर इथून पुढे दिला जाऊ शकतो, कारण की परिषदेमध्ये, पंचायत समित्यांमध्ये त्यांना अपयश आलं, महानगरपालिकांमध्ये अपयश आहे. पुढे ते स्वबळाचा देखील नारा देऊ शकतात असं सांगितलं. स्वबळाचा नाराला अजून लोकसभा विधानसभा निवडणुकीला अजून 3-3.5 वर्ष आहे. तोपर्यंत काय काय राजकीय घटना घडतात याला ह्या आज आपण सांगू शकत नाही. पण विधान परिषद आणि राज्यसभा याला सोबळ सगळ्यांनीच म्हटलं तर कोणाचंच काही निवडून येणार नाही. सत्य कोणाला तरी, कारण या निवडणुका दर 2-2 वर्षांनी आहेत. त्यामुळे या 2 वर्षात काही, पुढच्या 2 वर्षांनी कोणाला काही, त्याच्या पुढच्या 2 वर्षांनी काही, असं नियोजन करता येऊ शकतं आणि तसाच प्रयत्न आमचा तरी राहील. मोहन भागवत मुंबई दौऱ्यावर 2 दिवस होते. 2 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की भाजपला संघामुळे चांगले दिवस आलेले आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. इथं सत्य आहे, इथं शक्य. भारतीय जनता पार्टीला तर लोक रस्त्यावर जातो आणि प्रत्येक माणूस भारतीय जनता पार्टीला शिव्या देतो, भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला शिव्या देतो. कित्येक लोक भेटतात, कुठे भेटतात तर भारतीय जनता पार्टी निवडून कशी येते अशाच प्रकारे प्रश्न निर्माण करतात. भारतीय जनता पार्टीनं कोणते दिवे लावले असे की त्यांना लोकांनी निवडून द्यावं, हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून जे सरसंघ चालक बोलले सत्य आहे, कारण संघ पडद्याच्या मागे भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करत असतो. संघ भारतीय जनता पार्टीला निवडून आणा म्हणत असतो. सगळी नगरपालिका असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, संघाची यंत्रणा भारतीय जनता पार्टीला सहकार्य करते किंवा भारतीय जनता पार्टीबरोबर जे राहतात त्याला करतात. कारण मागच्या लोकसभेचा आणि विधानसभेचाही अनुभव असा आहे की ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला आता मदत करणं संघाचं काम आहे, संघाचा धर्म आहे, ते करत आलेले. परंतु त्यांनीच मदत केलीमुळं शिंदे गटाचे सुद्धा लोक आले निवडून. आणि कधी नव्हे ते संघाने अजितदादा पवारांच्या पक्षालाही मदत केली. जे अजितदादा पवारांचा विचार काय होता मला असं वाटतं आता सांगण्याची आवश्यकता नाही, किंवा त्यांच्या पक्षाचा विचार. परंतु संघाने ते भारतीय जनता पार्टी सोबत म्हणून त्यांना, जे नितीश कुमार संघमुक्त भारत म्हणत होते त्यांचा सुद्धा संघाने प्रचार केलेला आहे. त्यामुळे या गोष्टी तर कबूल केल्या पाहिजे. संघ जर बाजूला हटला तर भारतीय जनता पार्टी सुद्धा निवडून येणं अशक्य आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता कोणाचा चर्चा सुरू झाल्या. आता महापौराची निवडणूक तर बिनविरोध होणार आहे.
विरोधी पक्ष नेता तुमचाच बसेल, परंतु कोण असेल यावर त्याला कोणाच्या मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना या सगळ्या विषयाचे अधिकार असतात. निश्चित आता गटनेत्या किशोरीताई झालेल्या आहे. विरोधी पक्षनेत्याचा सुद्धा विचार संघटनेच्या स्तरावर झालेला असेलच आणि निश्चित उद्धवजी ठाकरे साहेब लवकरच या सगळ्या गोष्टी जाहीर करतील. भाजपकडनं वारंवार ठाकरे सेनेचा उभाटा गट होण्याचा उल्लेख केला तो वारंवार नावाला देखील उभाटा गट शिल्लक राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं वारंवार उल्लेख होतो. या अशा प्रकारची भाषा भाजपकडनं वारंवार करून ठाकरे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न काय केला जाईल, का वाटतं तुम्हाला? पण डिवचल्याने काय आम्हाला लोक काही बोलणार नाही. त्यांनाच नाव ठेवतात. सत्तेची मस्ती आलेली आहे, सत्तेची झिंग त्यांना आलेली आहे, हे तर लोक बोलतातच ना. सत्तेची मस्ती तर आलेलीच आहे ना. भारतीय जनता पार्टीने, आता तुम्ही मुंबईचा उल्लेख केला तर मागच्याच भारतीय जनता पार्टीने 84 जागा जिंकल्या होत्या 2000, पण आता 89 जिंकल्या. किती फार फार किती तीर मारले त्यांनी, किती मारले तीर त्यांनी, फार तीर मारले असायला त्याचा अर्थ नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं विरोधी पक्षाचा अवमान सातत्यानं करणं भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं आहे. मग ते संसदेपासून असेल तर खाली आता जिल्हा परिषद पंचायत समिती, पण याचा योग्य वेळ पापाचा घडा फुटेल. रोहित पवार उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी नेमके ते संशय सगळे निर्माण केले जात आहेत. याबद्दल अनेक संशय निर्माण करण्याची तुमचं या सगळ्या घटनेबद्दल आकलन काय आहे, काय नेमकी या संदर्भात? खरं तर अजितदादा पवारांचा जो दुर्दैवी अपघाती निधन झाले, खरं ते महाराष्ट्राला चटका लावणार आहे. आणि आजही त्यांच्या निधनाविषयी मनात शंका तर निश्चित आहे. सगळ्यात आधी ही शंका आहे की जर 6 जण होते तर 5च प्रेत का मिळाले, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, आपण सगळे विमानाची स्थिती बघितली तर सगळे प्रेत पूर्णपणे कोळसा झालेले असताना कागदच कसे कोरे उरले, हा एक प्रश्न आहे. नंतर तिथल्या काही गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की विमानाच्या गेटमध्ये एक निळ्या जीन्सवाला माणूस होता, हा कोण होता आणि कसा होता आणि कसा जिवंत होता त्यावेळेस, हा पण एक प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं निश्चित प्रश्न महाराष्ट्राच्या मनात, जनतेच्या मनात आहे. नुसतं महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या मनात आहेत, कोणत्याही विचाराचं असेल. कारण अजितदादा ठीक आहे राष्ट्रवादीचे नेते होते, परंतु एक महाराष्ट्राला एक मान्य होणारं नेतृत्व अजितदादांचं होतं. म्हणून रोहित पवार काय डिक्लेअर करतात आता ते पॉलिटिकली बोलतील काय बोलतील मला माहिती नाही, परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर चौकशी याची सगळी होऊन त्याचे रिपोर्ट्स आले पाहिजे असं मला तरी वाटतं. एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे. शुभेच्छा त्यांना. अंबोट्याला गेले, रामाख्या देवीला गेले, कुटुंबासहित रामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. तर आता वाढदिवस आहे त्यामुळे मी आज काही त्यांना दुसरे काही शब्द बोलणार नाही, परंतु शुभेच्छा दिली एवढंच सांगतो. संभाजीनगरमध्ये तुमच्या पक्षाला फारसं यश आल्याचं दिसत नाहीये. त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेने बाजी मारल्याचं पाहायला मिळते. नक्की त्या ठिकाणचं काय म्हणजे तुम्ही तिसऱ्या पक्ष? हे पहा, अजून माझ्याकडे आकडे आहेत. संभाजीनगरमध्ये शिवसेना सायझेबल निवडून येणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना ही सायझेबल निवडून येणार आहे. माझ्याकडे डिटेल्स, प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीचे डिटेल्स आहे, वेगवेगळ्या राऊंडचे माझ्याकडे आकडेवारी आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणता किंवा तुम्ही जसं दाखवता तसे आकडे नाही, या आकड्यामध्ये फार मोठी तफावत आहे. त्यामुळं साधनाची कमतरता असताना जनशक्तीच्या बळावर शिवसेनेनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निकराने शिवसैनिकांनी लढा दिलेला आहे आणि मला असं वाटतं आम्ही समाधानकारक यश या जिल्हा परिषदेत मिळवतोय. पंचायत समित्या सुद्धा जर बघितल्या तर सिल्लोड, सोयगाव सारख्या पंचायत समित्या आयसोलेटेड होत्या आम्हाला सतत, तिथं सुद्धा आम्ही यश मिळवलेलं आहे. पैठण, बुंबऱ्यांचे खासदार आमदार तिथं सुद्धा यश मिळवलेलं आहे. सातारांच्या मतदारसंघात आम्ही यश मिळवलेलं आहे. बोरणाऱ्यांच्या मतदारसंघात यश मिळवलेलं आहे. शिरसाड्यांच्या मतदारसंघात आम्ही यश म्हणजे जे झिरो होतं आम्ही काही ठिकाणी तिथं आम्ही प्लस झाले. त्यामुळे मला असं वाटतं आकडे जे तुमच्याकडे येतात ते चुकीचे आहे. अजून बरेच आकडे पुढे येणार आहेत आणि त्यामुळे शिवसेना मला तरी वाटतं सायझेबल 2 आकड्यात तरी नक्कीच आहे. 2 आकड्यांची विजयीपर्यंत जाऊ शकला असतात जर चांगला समन्वय राहिला असता. समन्वय चांगलाच आहे आमच्याकडे. आम्ही सगळीकडे एकदम जोरदार प्रचार केलेला आहे. फक्त आम्ही साधनाने कमी पडलेलो आहोत, प्रशासनाच्या दबावाने आम्ही कमी पडलेलो आहोत. परंतु शिवसैनिकांनी निकराची झुंज दिलेली आहे तर 100% सांगावं लागेल. महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालवतं त्यानं म्हटलं जातं. असं असताना महात्मा फुलेंच्या पुतळ्याची ज्या पद्धतीने विटंबना तेलंगणामध्ये झालेली आहे, राज्य सरकार पुन्हा एक शब्दाचा निषेध करण्यात आलेला आहे ना, या संदर्भामध्ये कुठेतरी एखादी भूमिका जाहीर करण्यात आली.
खरं तर राज्य सरकारने तसं तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्राचे अशातला काही भाग नाही, पूर्ण देशाचे महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि म्हणूनच तेलंगणामध्ये त्यांचा पुतळा होता. परंतु अजूनही त्याच्याविषयी राज्य सरकारने कडक शब्दात तेलंगणा सरकारला जबाब विचारलेला नाही, त्याच्यावर काय कारवाई केली हे विचारले नाही. आपला महाराष्ट्र निश्चित फुले शाहू आंबेडकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारावर चालणारा आहे. म्हणून राज्य सरकारने त्वरित तेलंगणा सरकारला या घटनेविषयी जबाब विचारलाच पाहिजे.